नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही एकत्र आहेत आणि ईश्वरी आता अर्णवला खूप काही विचारत आहे। मित्रांनो, कारण तिच्याही मनात प्रश्न येणारच ना की काही संबंध नसताना, कोणतंही नातं नसताना ज्या मुलाने आपल्यासाठी एवढं काही केलं, आपलं आयुष्यही पणाला लावलं, त्याच्या मागे काहीतरी कारण असेलच ना। त्यामुळे ती आता अर्णव सरांना विचारत आहे की अर्णव सर, तुम्ही हे सगळं कशासाठी आणि का केलं। मित्रांनो, आता अर्णवकडे उत्तर तर खूप आहेत, पण आपला अर्णव पण हुशार आहे। तो आता ईश्वरीला सांगतो की ईश्वरी, अगं माझं ताईचं आणि तुझं आयुष्य वाचवण्यासाठी मी हे सगळं केलं। ईश्वरी बोलते की राजेश हाच राकेश आहे, राकेश हाच राजेश आहे, तुम्ही मला का नाही सांगितलं अर्णव सर। अर्णव बोलतो की कधी कधी सिच्युएशन खूप क्रिटिकल होती, तर कधी कधी मी तुला सांगूनही तू माझा ऐकायचा प्रयत्न केला नाही। तेव्हा ईश्वरी बोलते, इतर वेळेस तुम्ही चिडता, भांडता, रागवता, मग दोन कानाखाली देऊन सांगायचं ना व्यवस्थित की बाई, तू जे काही करत आहेस ते चुकीचं आहेस, तू त्याच्यासोबत लग्न करू नकोस, तू तुझ्या आयुष्याचं वाटोळं करेल। का नाही सांगितलं अर्णव सर तुम्ही। इतर वेळेस तर खूप चिडकू, भांडखोर असतात, भडकुचंद असतात, मी त्यावेळेस तसं नाही वागता आलं। अर्णव काहीच बोलत नाही, अर्णव शांत राहतो। मग आता ईश्वरी बोलते की सर, मला मनापासून वाटतंय की मी चुकीची आहे, मी तुमच्यावर खूप अन्याय केलाय। अर्णव तिला बोलतो की मी सिंदूर, परत तेच नको बोलू, आपल्या यावर बोलणं झालंय ना ग। तुला कोणत्याही गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये। तू तुझ्या ठिकाणी योग्य आहे, मी माझ्या ठिकाणी योग्य आहे। मी जे काही केलं ते माझ्या ताईचं आयुष्य वाचवण्यासाठी केलं, कारण ताई प्रेग्नेंट आहे आणि त्या मंद माणसाने माझ्या ताईला त्याच्या बाळाला काही केलं असतं तर या भीतीने, या काळजीपोटी मी केलं। पण ईश्वरी, आता मित्रांनो, आपल्याला तर एवढं तर कळतंच की एखादा माणूस असं कुणासाठीही एवढं करत नाही। एक तर त्याच्या मनात काहीतरी भावना असतील, आपल्याबद्दल त्याला काहीतरी वाटत असेल, किंवा आपलं त्याचं काहीतरी नातं असेल, म्हणूनच त्या व्यक्तीने आपल्यासाठी एवढं काही केलंय। हे तर आपल्याला एवढं तर कळतंच नक्की। आता ईश्वरीलाही राहून वाटत असतं की अर्णव सरांनी का केलं माझ्यासाठी एवढं। ती आता त्यांना परत तेच प्रश्न विचारते की सर, का हो, का मी कोण लागते तुमची। मला नाही, तुम्ही आता सांगाच, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याच की मी तुमची कोण लागते, की तुम्ही माझ्यासाठी तुमचं आयुष्य पणाला लावलं, तुम्ही तुमचं लग्न ठरलेलं असताना माझ्यासोबत लग्न केलं। एवढं कुणी करतं का केलं माझ्यासाठी। तर मित्रांनो, आता अर्णव तिला बोलणार आहे की तो चंद्र बघ किती सुंदर दिसतोय। ईश्वरी बोलते, सर हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये। अर्णव तिला बोलतो की चंद्र बघ किती सुंदर दिसतोय, आणि तो आपल्यापासून लांब आहे ना, आपला प्रवासही तेवढाच लांब आहे, खडतर आहे, पण त्या चंद्रासारखंच आपलं नातं शीतल, प्रेमळ आणि खूप चांगलं आहे, आणि त्याच नात्याला आता आपल्याला पुढे घेऊन जायचंय। तर हे सगळं ईश्वरीच्या डोक्यात जात नाही। अर्णव तिला बोलतो की तुला अजूनही समजलं नाही की मी कुणासाठी आणि का केलं एवढं। तर ईश्वरी त्याच्याकडे स्तब्ध पाहत राहते। तिचा चेहरा अगदी गंभीर झालेला असतो, म्हणजे तिला काही समजलेलं नसतं की अर्णव कोणत्या अर्थाने का बोलला, कारण अर्णव तर तिच्यावर प्रेम करतोय, पण ती प्रेम समजून घेण्या इतपत अजून तिला काही कळलेलंच नाहीये, कारण ती त्या सदम्यातून बाहेरच निघली नाही, तर तिला कसं कळणार अर्णवचं प्रेम। पण मित्रांनो, एवढं तर नक्की, मात्र तिच्या मनात आता अर्णवविषयी हळूहळू तळमळ जाणवायला लागलेली आहे। तिला आता अर्णव एक विलन नाही तर एक मित्र तीच त्याला समजायला लागलेली आहे। मित्रांनो, आता त्यांचं नातं बहरायला लागलेलं आहे। पण आता आपल्याला असं पाहायला भेटतं की आता हे सगळं झाल्याच्या नंतर ईश्वरी आता अर्णवला बोलणार आहे की आपण एकाच बेडवर झोपू। अर्णव बोलतो, काय म्हणजे आपण नवरा बायको। तर ती चुकून हो बोलते आणि ती तिथेच त्यांचं नातं ऍक्सेप्ट करते की आजपासून आपण नवरा बायको। तर आता ती आजीलाही बोलते की आजी, मला एक चान्स द्या, माझा खरेपणा सिद्ध करण्याचा, या घराला वाचवण्याचा। तर आजी बोलते, हो मग तू व्रत ठेव, कोजागिरी पौर्णिमेचं व्रत ठेव, दिला तुला मी एक चान्स। तर मित्रांनो, प्रत्येक मालिकेमध्ये विलन असतेच, तसं या मालिकेतली विलन आपली वल्लरी, ती आता लावणीला बोलते की या कोजागिरी पौर्णिमेची नाही मी रात्र करून दाखवली ना तिथून पुढं। आणि आता ती वल्लरी काय प्लॅनिंग करणार आहे आणि ईश्वरीचं व्रत कसं मोडणार आहे, मित्रांनो पाहायला मजाच येणार आहे। कमेंटमध्ये नक्की सांगा काय वाटतं। धन्यवाद।